नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेल्या यूट्यूबच्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि असाच प्रतिसाद तुम्ही देत राहा. आपल्याला प्रत्येक पेपरचं सायन्सचं पार्ट 1 आणि पार्ट 2चं ॲनालिसिस कंप्लीट करायचं आहे. तर आपण काल घेतलं होतं बघा मार्च 24चं ॲनालिसिस. आज आपण घेणार आहे मार्च 25चं ॲनालिसिस. मार्च 25मध्ये कोणते कोणते प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत बघा. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की the reaction in which ions in the reactants are exchanged to form precipitate is called as reaction. बरोबर, म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये आयन्स एक्सचेंज होतात आणि प्रेसिपिटेट तयार होतो त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? त्या रिॲक्शनला आपण म्हणतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे बघा मुलांनो, ए बी प्लस सी डी इथं बनवलं जातं बघा, बी सी प्लस ए डी, म्हणजे याला एक्सचेंज केलं जातं आयन्स, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. नंतर विचारलंय बघा स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. 1 मार्कासाठी तुम्हाला विचारलंय अ रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रिस्पिरेशन. म्हणजे जेव्हा सेल्युलर रिस्पिरेशन होतं तेव्हा ती रिॲक्शन रेडॉक्स असते की नसते. ठीक आहे. इट इज अ रेडॉक्स रिॲक्शन, म्हणजे याचा आन्सर येईल ट्रू बघा. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे बघा व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा पदार्थ ब्रेक करतो विथ द हेल्प ऑफ हीट याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. याला म्हणतो आपण रिॲक्टंट, याला म्हणतो प्रोडक्ट. बरोबर. जेव्हा एक रिॲक्टंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्टमध्ये ब्रेक होतो त्या रिॲक्शनला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि इतकंच नाही तर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला आहे, जेव्हा आपण शुगरचा फॉर्म्युला असतो बघा S12H22O11, याला आपण डिकम्पोज केलं तर आपल्याला काय काय भेटणार आहे? आपल्याला भेटणार आहे 12C प्लस H2O. ठीक आहे. अशी आपल्याला रिॲक्शन लिहायची. म्हणजे त्यांनी विचारलं होतं की शुगरला जेव्हा आपण डिकम्पोज करू तेव्हा काय बनणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन्स वेन कॉपर रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. बघा कॉपर म्हणजे Cu आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3. बरोबर. मग इथे लिहायचं CONC. CONC म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड. जेव्हा आपण याची रिॲक्शन करतो तेव्हा आपल्याला कॉपर नायट्रेट भेटतो. काय भेटतो? कॉपर नायट्रेट प्लस आपल्याला NO2 भेटतो आणि H2O भेटतो. बरोबर. मग हा NO2 जो आहे ना हा रेडिश कलरमध्ये असतो. कसा असतो? रेडिश कलरमध्ये. बघा त्यांनी कलर पण विचारलाय, म्हणजे जो गॅस तयार होणार त्याचा कलर कोणता आहे? रेडिश कलरमध्ये. आणि हा गॅस काय असणार आहे? पॉइझनस असणार आहे. कसा असणार आहे? पॉइझनस. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज पेपर ॲनालिसिस घेतोय. मार्च 24चं घेतलं, मार्च 25चं घेतलं, जुलै 24, जुलै 25चं घेतलं. तर ॲनालिसिस, पेपर ॲनालिसिस घेण्यासाठी तुम्ही रोज व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सायन्स इज सोपं सोपं.